मी त्या दिवशी सांगून गेलो की रावणानं जीवन जगत असताना फक्त शिव उपासनाच केली. रावणासारखा शिवभक्त या जगाच्या पाठीवरती कोणीच झाला नाही. रावणाकडे एकूण 13 विमानं होती. किती? 13. कधी कधी प्रश्न पडतो, लँड कुठे करत असेल? बरोबर की नाही? एवढं मोठं त्या ठिकाणी त्या रावणाचं असणार कर्तृत्व. फार लेट आल्या तुम्ही. 6 दिवस वाट पाहिली आम्ही तुमची. असो, ऐका. 13 विमानं होती रावणाकडे, माझ्याकडे 13ही आहे. फक्त मी आज एक सांगणार आहे. अशी विमानं होती त्याच्याकडे. आता सध्या रफेल आपल्याकडे आहे आणि त्याच्याच बळावरती पाकिस्तानला आपण घाबरवतोय. बरोबर ना? आणि भरपूर पैसे देऊन ती विकत घेतली आपण. पण रावणाकडे असणारी विमानं, त्यांची खासियत ऐका. मला शिव उपासनेनं त्यानं काय काय मिळवलं. शेवटचा दिवस आहे, फक्त भक्ती महात्म्य मला तुमच्या समोर मांडायचंय. आणि एवढी गर्दी आज ज्याच्यासाठी त्याची शेवटी वाटप करायची. रावणाकडे 13 विमानं होती. त्यातलं एक विमान कसं होतं ऐका. रावणानं पार्वती मातेची सुद्धा त्या ठिकाणी उपासना करावी, शिवजींची उपासना करावी. पण एक काळ असा होता का पार्वतीच्या पाठीमागे सुद्धा रावण लागला होता. पण त्याच्याकडे असणारी दिव्य शक्ती किती होती ऐका. एक ज्योतिर्लिंग तर त्याच्यामुळे परळी वैजनाथचं तयार झालेलं आहे. ज्योतिर्लिंगाच्या कथा खूप विस्तारानं सांगता येतात. कमी वेळेत उगाच सांगून तुम्ही म्हणाल काय सांगितलं, त्यामुळे मी जास्त विस्तार केला नाही. पण ज्यावेळेस साधना केली आणि त्या रावणानं म्हणावं मला तुमचं आत्मलिंग हवंय, तुम्ही हव्यात मला. शिवजींनी आपलं आत्मलिंग काढून त्या रावणाला द्यावं, म्हणावं फक्त मागे पाहू नको, हे कुठे ठेवू नको. गणपती बाप्पानं आपली लीला दाखवावी आणि मग ज्या ठिकाणी ठेवलं ते परळी वैजनाथ, त्याला वैजनाथ म्हणता, काही वैजनाथ म्हणतात, त्यातही वाद आहे इकडचं का तिकडचं, 2 ठिकाणी ते असं जवळपास भीमाशंकरच्या बाबतीत सुद्धा आहे. पण ते सूक्ष्म विचार करावा लागतो, तेवढा वेळ नाही. पण रावणानं शिवभक्तीनं काय मिळवलं हे ऐका. कैलास भाऊ, त्याच्याकडे जे विमानं होती हे ऍडव्हान्स लेवलची होती. पुष्पक विमानं त्याच्याकडे होती. पण कशी होती त्याची सिस्टीम ऐका. सीतामय्येचं हरण करावं आणि सीतामय्येला ठेवावं कुठे? अशोक वाटिकेमध्ये. आणि सीतामय्येची सेवा करण्यासाठी एक दासी होती, तिचं नाव होतं त्रिजटा. ही त्रिजटा कोणाची मुलगी माहिती का तुम्हाला? ही बिभीषणाची मुलगी त्रिजटा. गोड सेवा करते. आणि एक दिवस रावणानं तिच्या मायावी त्या ठिकाणी विद्या वापरून एक विमान पाठवलं आणि त्याच्यामध्ये रामरायांचं कापलेलं शीर पाठवलं काही राक्षसींद्वारे. जावं आणि आई साहेब सीतामय्ये समोर त्या ठिकाणी त्या राक्षसीनी गेल्या. सांगितलं आमच्या प्रभूंनी, आमच्या मालकानी, आमच्या राजानं, रावणानं तुझ्या रामाला मारलं. आता तू शरण जा आणि आमच्या राजाची दासी हो, राणी हो. सीता मातेला फार रडू आलं आणि म्हणावं काय? रामा विन मज चैन पडेना, नाही जीवाला आराम,
नाही जीवाला आराम, कसा मला टाकूनी गेला राम, 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 रामा बिन मज चैन पडेना. किती गोड म्हणा. रामा बिन, रामा बिन चैन पडेना, रामा बिन मज चैन पडेना, नाही जीवाला आराम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता. ऐका, त्या ठिकाणी सीता मैये न पाहावं माझे रामराया मला सोडून गेले. पण मनामध्ये प्रश्न उपस्थित झालाय, ज्या रामरायांचं प्रागट्य रावणाचा वध करण्यासाठी झालाय ते कशी जातील. पण रावण हा मायावी होता. असं हुबेहूब शिर बनवलं का कोणी विश्वास पटेल. शेवटी त्या असणाऱ्या रावणाच्या दास्या ओढीत ओढीत घेऊन सीता मैयेला त्या विमानात घेऊन गेल्या. आणि घेऊन गेल्याबरोबर ज्या बिभीषणाची मुलगी सीता मैयेची सेवा करण्यासाठी होती ती हसायला लागली. हसते. सीता मैयेनं मागे फिरून पाहिलं. कालपर्यंत माझी सेवा करणारी, कालपर्यंत मला त्या ठिकाणी आई साहेब मैया म्हणून म्हणणारी, आज या राक्षसनी मला घेऊन चालल्या तर हसते, दात काढते. वाईट वाटलंय माझ्या सीता मैयेला. शेवटी सीता मैयेनं म्हणावं, खान तशी माती. शेवटी दैत्य कुळातील हिला सुद्धा वाटत होतं का रावणाची मी दासी व्हावी. इतक्या दिवस माझी सेवा केली, खोटारडेपणा केला, खोट्या सेवेचं त्या ठिकाणी रूप दाखवलं. वाईट वाटतंय. आणि मग सीता मातेनं म्हणावं त्या राक्षसींना, मला फक्त 1 मिनिट द्या, मला हिच्याशी बोलायचंय. ऐकत नाहीये. पण तरी देखील विनंती करावी. सांगितलं तुम्ही मला आता ओढत ओढत आणलंय, मी माझ्या मनाने येईल, फक्त मला तिच्याशी एकदा बोलू द्या. आणि मग जावं आणि सीता मातेनं विचारावं, का ग इतक्या दिवस माझ्यासोबत खाल्लं पिल्लं, माझी सेवा केली, माझं कौतुक केलं, माझ्या रामरायांचं भजन केलं, आणि आज ज्यावेळेस कळालं माझे रामराया मला सोडून गेले त्यावेळेस खुशाल तू दात काढते, तुला लाज वाटत नाही. खोट्या सेवेचं ढोंग केलं, तुला काहीच वाटत नाही का ग. आणि त्या त्रिजटेनं म्हणावं, अहो आईसाहेब माझं ऐका ना,
माझं जरा ऐका ना. काय ऐकू तुझं? अगं मला ओढत घेऊन चालले हे, मी त्या विमानात बसले तर तू खुशाल दात काढते, तुला लाज वाटली नाही? अहो माझं ऐका ना, काय ऐकू तुझं? आणि मग म्हणावं रामराया जिवंत आहे, त्यांना काहीच झालं नाही. सीता माता म्हटली का ग कशी काय जिवंत आहे? सांगितलं ते जिवंत आहे म्हणून मी हसत होते, मला आनंद झाला. खोटं बोलती तू, कसं काय जिवंत आहे सांग. आणि मग रावणाची विमानं कशी होती, त्यांच्याकडे काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होती हे सांगायचंय. त्रिजटेनं म्हणावं तुम्ही ज्या रावणाच्या विमानामध्ये बसलात हे त्याचं मायावी विमान आहे. आणि या विमानाची खासियत आहे, या विमानामध्ये कुठलीही विधवा जर एखादी स्त्री बसली तर विधवा महिलेचा स्पर्श होताच या विमानाचा त्या ठिकाणी स्फोट होतो, ते जळून खाक होतं. ज्या अर्थी तुम्ही त्या विमानात बसलात त्या विमानाला काही झालं नाही, त्या अर्थी ही सगळी रावणाची माया आहे आणि आपले रामराया महाराज जिवंत आहे. एवढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारे 13 विमानं होते. मी फक्त एकच सांगितलं. आता या वर्षी एकच सांगतो, पुढच्या वर्षी तुम्ही ठेवलं तर बाकीचे 12 सांगू. हा सगळंच एका टायमाला कसं काय? ऐका महाराज, गोड असा तो रावण त्यानं शिवभक्ती करावी. आणि थोडस मी विनंती करेल, थोडस